सत्पुरुषाला प्रसिद्धीची किंमत नसते, कारण तो लोकांच्यात नसतोच. त्याच्या शिष्यांनाच त्याचे महत्त्व असते. गायीची कास मालकाने पिळली तर दूध येते आणि चोराने पिळली तरी दूधच येते. त्याप्रमाणे संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. साधू जरी झाला तरी त्याला व्यवहाराला थोडे मानावे लागतेच. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, परंतु तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात. त्याचा फायदा आपण करून घ्यावा. सत्पुरुष जे गातील तो रागच समजावा. तुकाराम बुवा नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये सुद्धा नाही. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरीच करेल असे काही नाही. तसे जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा त्यामुळे भगवंताचा असेलच असे नाही. संतांचे नातेवाईक संतच असतात असे कोठे आहे? आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षर वाचतो. तसे ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत आणि आपल्या आचरणात आणावेत. श्री गोंदवलेकर महाराज. श्रीराम जय राम जय जय राम.